आम्हाला दुकान मार्केटला कोणी ओळखत नव्हतं. दुकान भाडं द्यायला आमच्याकडे पैसे थकले होते एक वर्षाचे. त्यावेळेस त्यांनी खूप सहकार्य केलं. पाणी वगैरे चट आम्हाला इतकं पुरवलं. त्यांचे आमच्यावर खूप उपकार आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही तिकडे एक हॉटेल आहे जालना बीड रोडला, भारत हॉटेल अँड लॉजिंग, दोन्ही पण चालू केली. हो. बरं, मग तुम्हाला त्यांनी सहकार्य केलं, या अनुषंगाने त्यांनी वार्ड क्रमांक 10 मध्ये जे आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तर त्या ठिकाणी देखील त्या जनतेने त्यांना निवडून द्यावं अशी अपेक्षा तुमची आहे? हो, आमची अपेक्षा आहे. आमचा जो धनगर समाज आहे, 350 मतदान आहे, तो पूर्ण समाज तारिक भाई चौस यांच्या पाठीमागे आहे. नक्कीच. तर आता काय सांगाल, काय वाटतं या उमेदवाराविषयी? तारक भाई चौस हे आमच्यासाठी देव माणूस आहे आणि त्यांनी आतापर्यंत आमच्या कोणत्याही जवळच्या माणसाने किंवा पाहुण्यांनी आम्हाला एक रुपया नाही देतात. तारक भाई चौसनं आम्हाला एक 10-15 वर्षापासून इतकं सहकार्य केलं की त्यांच्या उपकार आम्ही कधीच फेडणार नाही. नक्कीच. वार्ड क्रमांक 10 मधील जे मतदार आहेत त्यांना तुम्ही या उमेदवाराविषयी काय आवाहन करता? एकदम चांगला आणि स्वच्छ माणूस आहे आणि एकदम इमानदार माणूस आहे. जबान पलटणारा माणूस नाही. जो जबान दिली तेच जबान पाळणारा माणूस. आणखी तुम्ही काय सांगाल हे जे उमेदवार आहेत यांच्याविषयी? तारिक भाई चौस यांनी कधी जात पात धर्म कधीच पाहिला नाही. कधी हिंदू मुस्लिम असं कधीच म्हणले नाही. त्यांनी असं पाहिलं तरुण पिढी मोठी व्हावा, त्यांचा पाठिंबा त्यांना राहावा, असं तसं. म्हणजे त्यांनी कोणत्याच गोष्टीला म्हणजे काही जातभीत काहीच पाहिलेलं नाही. त्यांचा फुल सपोर्ट आहे. ते नगरसेवक पदासाठी उभे आहेत, ते माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे कोण आहे ते? तारिक चौस काय असं काय त्याच्याविषयी काही माहिती आहे तुम्हाला? माहिती म्हणजे आमचं घर आणि शेत इसार पावती म्हणून घाण पडलं, रजिस्टरी केली बुवाने. मग आम्ही वकिलाकडे गेलो. वकील 12 महिने लावला. 12 महिन्याच्या नंतर मग आमच्या घराला त्यांनी जीसीबी आणली. घर आणि घर ती कोणाकडे रजिस्ट्री झाली होती, कोण केली होती, ती काय नाव त्यांचं? रजिस्टरी नव्हती केली, ते मारडी असं. तर त्यांनी इसार पावती म्हणून रजिस्टरी केली, घरी आणला होता बुवा. असं का? हा. म्हणजे त्याचं नाव काय आहे कोणाचं मारवाड्याचं? नाव माहिती आहे पण जे म्हणते नका सांगू. चौस यांनी काय केलं मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय मदत केली? त्यावसाना आम्हाला अशी मदत केली की महिनाभर त्यांना उपासाचा महिना होता, पण त्यांनी एक 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 कागद काढून शिनी सारे कागद काढून शिनी मग पूर्ण जमा केला. जुमडा करून ते कोणतं यार हातीस आहे म्हणे, यार हातीस कडे नेलं. मग ते यार हातीसला त्या लोकांना नोटीस काढ, माराड्याला नोटीस काढून मग तो तिथं आला. मग तिथं येऊन शिनी मग यांना म्हणला तुम्ही मदत पडू नका म्हणे त्यांच्या. मग आपण अर्ध करू, हे लोक फालतू आहे, यांच्याकडे मपले पैसे आहेत, हे म्हणजे गरीब लोक आहे, नको म्हणे गरीब लोकांचं. म्हणून शिनी मग हे म्हणले त्याच्या रस्त्यात 40 म्हणे गरीब लोक आहे, मग यांच्या नको म्हणे मला हळा कळकळीच, पण म्हणे यांची तू वापस दे म्हणे जमीन वावर. तर मग ते मला मी काही देत नाही म्हणे, आपण बाटाडा करू. मग हे म्हणजे मला बाटाडा गिटाडा काही नको म्हणे, म्हणून त्याला नोटीस काढून मग त्याला त्या अवसाना हजर केलं. तारक चौस यांच्यामुळे तुमची शेती आणि घर वाचला असं वाचलं. हा. काय नाव त्यांचं तुम्हाला मदत केली, त्यांचं नाव काय? तारिक चौस. परत खरेदी करून दिला काय नाही तुमच्या नावावर? हा, तारिक चौसाना दिला आमच्या नावावर करून. कसं काय मग तारक चौक चांगले आहे का? चांगले. नगरसेवक पदासाठी ती उभी आहेत, मग ती निवडून द्यायला पाहिजे का? निवडून द्यायला पाहिजे. सगळ्या वार्डातल्या मतदारांनी त्याला मतदान करावं. समजा ना करा, आणि आम्ही होतं नव्हतं करतो. ठीक आहे, ओके सर. तुमचं नाव काय आहे? राईबाई. पूर्ण नाव काय आहे? राईबाई दादाराव मोरे. मध्ये राहता तुम्ही, काय नाव तुमचं आणि कसा नगरसेवक पाहिजे? माझं नाव मधुकर कांबळाजी दिवटे, राहणार आंबड. त्याच्यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक 10 त्यामध्ये राहत आहे. कसा नगरसेवक पाहिजे?
आम्हाला नगरसेवक चांगलाच पाहिजे, मदतीला धावून येणारा, त्याच्यानंतर कामं करणारे. आम्ही गरीब लोक आहे. कोण पाहिजे तुम्हाला? आम्हाला नगरसेवक म्हणलं तर तारीख 24 यांनी आमचे फार कामं केलेले. ज्यावेळेस आमची परिस्थिती खराब होती त्यावेळेस बी आम्हाला त्यांनी भरपूर साथ दिलेली आहे. काय बरं काय काम केलं त्यांनी तुमचं? ज्यावेळेस आमच्याकडे पैसा नव्हता, आम्हाला थोडेफार पैसे लागत होते, आम्ही लोकांकडून पैसे काढले होते, आम्ही जमीन विक्री काढली. त्याच्यानंतर त्यांनी आमची जमीन घेतली, पण त्याच्यामध्ये त्याने आम्हाला विसारा पण दिला. आमच्या बॉन्डवर लेखी गिखी सगळं झालं होतं, पण आमचं भावकीचा वाद निघला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही पण मला तितकेच आहे आणि जी तुमची भावकी ती पण मला तितकीच आहे, मला त्यांचा पण त्रास नको, त्यांना मी गरिबाला साथ देणारा माणूस आहे. तुम्ही जसे गरीब आहे तसे ते बी चांगले लोक आहे, तुमच्यामध्ये वाद तुम्ही मिटून टाका, त्याच्यानंतर मी बघीन. मग आम्ही सांगितलं की आमचा वाद मिटत नाही. मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे दिले होते, मग त्या पैशाचं काय केलं? मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा भरपूर लोकांचे पैसे होते त्यांचे पण दिले, आणि त्याच्यानंतर आम्हाला घर नाही राहायला, आम्ही हे घर पण बांधलेलं आहे, आता आमच्याकडे पैसा राहिलेला नाही. मग काय ते- काय ना तुमचं काय सांगताल? कसा नगरसेवक पाहिजे तुम्हाला तुमच्या वर्गाला? आम्हाला तारीख 24 पाहिजे. का बरं तेच का पाहिजे? आमची लई कामं केलेली त्याने आम्हाला, आमचं काहीच नव्हतं, त्याने आम्हाला मदत केली, घरं बांधले. ते म्हणले मग पैशाचं कसं काय? आम्ही म्हणलं आमचं पैसेच नाही. ते म्हणले जाऊन द्या बाबा, पण तुमचा सुखाचा संसार चालून द्या, पैसे आदल्याचं काय नाही. त्याच्यानंतर आम्ही त्यांना गुरुभाव धरले. ते भावाप्रमाणे त्याने आम्हाला लईच मदत केली, सगळी मदत केली त्याने, सगळी चौखड मदत केली. कोणत्या बी कामाला आम्हाला तेच मदत करते. आम्ही त्यांच्याच जीवावर मदत जातो आणि त्यांनाच जाऊन सांगतो की आम्हाला आता असं असं झालं, तुम्हाला या लागल. आम्हाला येत होते. त्याच्यानंतर आम्हाला घर नव्हती, आम्ही घरं बांधले, त्यांनी काही आम्हाला पैसे मागितले नाही. तेच आम्हाला म्हणले डबल की तुम्हाला गरीब आहे, तुम्हाला काही पण जर काम पडलं तर मी तारीख 24 तुमच्यासाठी कवा पण उभा आहे. त्याच्यानंतर 1-2-3 वर्षानंतर आमची जी बहीण आहे सिंदखेड राजा दिलेली आहे, नवरा बायकोचा वाद होता, त्यात येणार रागात मग फाशी घेतली. त्यावेळेस आम्ही घाबरून गेलो, आमच्या संग कोणीच नव्हतं. आम्ही मग रोजाचा महिना चालू असताना मी, माझी आई, माझे वडील, आम्ही सगळे तारीख मामा 24 यांच्या घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर ते आम्हाला म्हणले की रोजा चालू आहे, म्हणले मी उपास सोडतो, उपास सोडले की लगेच येतो. त्यानंतर पाऊस चालू होता, तरी पण त्यांनी स्वतःची गाडी घेऊन त्याच्यात डिझेल टाकून आमचा सगळा परिवार त्याच्यात बसून सिंदखेड राजामध्ये गेलो आम्ही. त्यावेळेस आमच्या त्या बहिणीपिशी कोणीच नव्हतं, तशी दवाखान्यामध्ये टाकून दिलेली होती. मग त्यांनी स्वतः म्हणले की चला, म्हणले ते कुठे आहे त्यांचे मालक. मग तिथं गेलो आम्ही, आमच्या भाऊजीला भेटलो. त्याच्यानंतर ते काही दवाखान्यात येणंच नाही. मग ते म्हणले की बाबा तुम्हाला दवाखान्यात याच लागल, तुम्ही पोरगी जरी मेली, काही करता काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही. हां, तुम्ही गोडीमध्ये या, त्या पोरीचं ट्रीटमेंट करा. मग आम्ही सगळे लोक दवाखान्यामध्ये गेलो. गेल्यानंतर डॉक्टर साहेबाला भेटले, त्यांना सांगितलं की या मुलीचं सगळं ट्रीटमेंट घ्या, तिच्या मालकांना जर नाही पैसे दिले की मी तिचा गुरुमामा आहे, तुमचं सगळं बिल मी देऊन टाकेन, पण आम्हाला फक्त एवढी मुलगी वाचवण्यात आली पाहिजे. त्याने आमचे एवढे कामं केलेले. तारीख 24 म्हणजे हे आमच्यासाठी देवच आहे. तुमचं नाव काय सर? बबन सुरेशराव खांडेवराळ. तारक 24 हे निवडणुकीला उभा आहेत. हं. त्यांना तुम्ही ओळखतात का? हो, चांगलंच ओळखीतो. त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगा बरं सर. चांगले माणसं आहे ते, जातीविधीचा काही विषय नाही त्यांचा, समाज गिमाज काही पाहत नाही, कोणते कामं पण निस्वार्थपणा करतात. आमचे वडील त्यांच्याकडे पहिल्यानं बरेचसे दिवस होते, त्यानंतर मी पण होतो. येणे 2-4 वर्ष टाकले, मी जवळपास 10 ते 15 वर्षापासून त्यांना ओळख होतो. त्यांनी मी त्यांच्याकडे असल्याच्या नंतर वडील निघले, पण त्यानंतर समजा बरेच दिवस आम्ही कामाला असल्यामुळे त्यांनी समजा आम्हाला हर गोष्टी सहकार्य केलं. मला मागं म्हशी घ्यायच्या होत्या, ह्या म्हशीच्या गोठ्यासाठी पण जवळपास आर्थिक बजेट भरपूर दिलं. कर म्हणे व चांगलं बेटा. त्यानंतर मग ट्रॅक्टर घेतलं एक, पहिल्या ट्रॅक्टरच्या टायमाला पण त्यांनी मला बऱ्यापैकी चांगली पैसे दिले, म्हणजे राहून दे तुला, ज्या टायमिंगला तुम्हाला धंदा पाणी चांगला येईल त्या टायमाला हे करा. त्यानंतर मग मळणी यंत्र घेतलं हे मोठं, त्या टायमिंगला सुद्धा पैसे दिले. हर वेळेस त्यांनी असे कोणत्या ना कोणत्या, जितक्या वस्तू आहे माझ्याकडं, जवळपास माझ्याकडे 3 ट्रॅक्टर आहे आता, लहान मोठे सगळे, हे पूर्णाला माहिती सगळ्या लोकाला. आणि माझ्यासारखा धंदा कोणाचाच नाही, पण सगळं सहकार्य पूर्ण त्यांचं आहे मला. त्यानंतर जी पण काही कोणती गोष्ट घ्यायची असेल तर कधी पण आपण जर म्हणलं तर काहीच पाहत नाही की हे हिंदू समाजाचा माणूस आहे, याला कसं सहकार्य करायचं असं काही विषयच नाही ना. डायरेक्ट पैसे आपण मागितले, कधी देणार विचारते देऊन टाकतात. मी आता मग आज रोजी पण माझ्याकडे त्यांचे पैसे, आता मी 2.5-3 लाखाची म्हशी आणल्या 2,
त्या म्हशीसाठी त्यांनी मला पैसे कमी पडले होते. मी कॉल केला त्यांना जालन्याला असताना, तारीख 24 मला थोडे पैसे कमी पडलेले आहेत, मला थोडे पैशाची गरज आहे, व्यापारी थांबत नाही. ते मग काही अडचण नाही, जालन्याला त्यांनी पोच केली, मला पैसे दिले. ते इतके चांगले माणसं आहे की मी म्हणतो की अंबड नगरपालिकेच्या हद्दीत मी आजपर्यंत लय नगरसेवक पाहिले, पण त्यांच्यासारखे नाही बघितले ना. कारण की गोरगरिबाला कोणाला पण ना समाज पाहता ना जातीवादीचा कोणत्या गोष्टीचा काही विषय नाही, न विचार करता पैसे देणारे. अर्ध्या रातचं पण कोणतं काम गरज पडली, दुखासुखाला आमच्या वडिलाचं बायपास झालं तर त्या टायमिंगला आम्हाला हिडगावला गरज पडली, एक कॉल केला, अर्ध्या रातचा कॉल उचलेला, तिथं आले, दाखल व्हा, घाबरू नका, सगळं समज दिली. व आता आईचं दुखत होतं, आईच्या दुखण्याच्या टायमाला सुद्धा मदत केली. आता माझ्या मुलीच्या टायमिंगला सुद्धा समजा दुखत होतं, त्या टायमिंगला सुद्धा म्हणजे असं सांगायचं मला थोडक्यात की सुखात जितकं कामी येते त्याच्यापेक्षा जास्त दुखात कामी येते. त्याच्यामुळे असे माणसं नगरपालिकात असणं हे गरजेचं लई चांगली गोष्ट आहे. ते यादीने पैसे दिले का तुम्हाला? नाही बिलकुल नाही, व्याजाने नाही, 1 रुपया व्याजाने नाही ना, पुरे उसने पैसे. उलट द्यायच्या टायमाला जर आपण जर म्हणलं की मग याच्यात येणार आले तर 10-5 रुपये सोडून दिले तिने, मला पण अशी शिल्लक घेतलेली नाही, 1 रुपया पण कधी नाही. आणि मलाच नाही असं तुम्ही मी म्हणतो म्हणूनच नाही, तुम्ही कोणालाही विचारा की बाबांना कोणाचा सपोर्ट येतो, तुम्हाला डायरेक्ट तारीख 24 नाव सांगते.